नमस्कार, आप देख रहे हैं सत्यवार्ता टीवी न्यूज। सत्यवार्ता टीवी न्यूज में आपका स्वागत है। आइए नजर डालते हैं आज के मुख्य समाचारों पर। ग्रामस्थ मंडल वड़नौघर द्वारा दिवाली चषक 2025 का किया गया आयोजन। बता दें, वड़नौघर स्थित जय सोनवाई क्रीड़ा नगरी में लगातार 37 वर्षों से ग्रामस्थ मंडल वड़नौघर द्वारा दिवाली चषक 2025 भव्य ओवर आर्म क्रिकेट स्पर्धा का आयोजन 2 दिनों तक किया जाता है, जिसका मंगलवार 21/10/2025 को भव्य उद्घाटन किया गया। विशेष सहकार जय भोलेनाथ क्रीड़ा मंडल का रहता है। तो वहीं सभी को दीपावली की शुभकामनाएं देते हुए प्रमोद म्हात्रे ने क्या कहा, आइए देखते हैं। विद्यमान ग्रामपंचायत सदस्य शोभावाहिनी अविनाश दादा पाटील या उपस्थित आहेत। त्यानंतर प्रियंकाजी दीपक पाटील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य, आमच्या जयगाव वडूनगर संघाचे अष्टपैलू खेळाडू दीपक पाटील यांच्या सौभाग्यवती त्यांच्या मार्फत आपण दीप प्रज्वलन आणि त्यानंतर गणरायाचं पूजन, छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा, प्रथम आपण गणरायाचं पूजन करणार आहोत। म्हणजे परेश आपण गणपती बाप्पाची धून या ठिकाणी सादर करा। महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगलमंगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। पाहू शकता आपण 37 वर्षात पदार्पण केल्यानंतर हा जो गोड महान सोहळा आहे, त्या सोहळ्याचा उद्घाटन समारंभ पार पडत आहे। सौभाग्यवती शोभाजी पाटील, सौभाग्यवती प्रियंकाजी पाटील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य वडूनगर यांच्या शुभ हस्ते आपण करत आहोत। त्यानंतर दिवाळी चषक 2025 या स्पर्धेला मित्रांनो प्रारंभ झालेला आहे। आपण करणार आहोत साठी लागणाऱ्या साहित्याचं पूजन करणार आहोत। सौभाग्यवती शोभाजी पाटील यांच्या शुभ हस्ते खेळपट्टीचं पूजन नमन स्तवन करत आहोत। त्यांना साथ देतील आपल्या गावच्या विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सौ प्रियंकाजी दीपक पाटील, त्यांना साथ देतील माजी सरपंच डॉक्टर देवानंद पाटील, त्यानंतर संजय धुमाले हे उपस्थित आहेत। आपण या समोर या सर्व पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण हा गोड उद्घाटनाचा गोड कार्यक्रम आहोत। आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं, सर्व पाहुण्यांचं आणि उपस्थित क्रीडा रसिकांचं हार्दिक स्वागत। पूजन आपण करत आहोत दोन्ही या मेलावर शुभ हस्ते। 7007 आपल्याला वारंवार पुकारा देऊनही एकही खेळाडू आपला या ठिकाणी उपस्थित नाहीये। या ठिकाणी पूजन केले गेले। आपण आपल्या शुभ हस्ते श्रीफळ वाढून खऱ्या अर्थाने या भव्य दिव्य अशा स्पर्धेला आपण प्रारंभ करणार आहोत। उत्कृष्ट मखर सजावट त्यांच्या माध्यमातून झाली होती आणि पहिल्या क्रमांकावर निश्चितच राहिले होते।
त्यांच्या पूर्ण परिवाराचे आपण स्वागत करूया. साईडला पण एक नारळ ठेवा. आता ते साईडला पोराचे ना. त्या साईडला ते नारळ. चला मुकेश. तुमचा संघ घेऊन एका रेषेवर लाईनअप करा फटाफट. काकूपर्यंत शुभेच्छा. अतिशय चांगल्या वातावरणामध्ये आपण ही स्पर्धा त्या स्पर्धेचं उद्घाटन समारंभ पार पडतोय. देवानंद पाटील, डॉक्टर देवानंद पाटील, त्यानंतर योगेश चिकणे, डॉक्टर गोपी चिकणे, नायक चिकणे, त्यानंतर चेतन चिकणे, पंकज चिकणे, चिराग पाटील, संजय चिकणे, दिनेश तुमाले, या सर्वांचं आपण या ठिकाणी स्वागत केलेलं आहे. नमस्कार, जय श्रीराम मित्रांनो. तर आज वडूनगर गावात 36 वर्ष उजली दिवाळी चषक चालू आहे ना. हे वर्ष आपला 37 वर्ष चालू झाले. ही परंपरा चालू आहे दिवाळी धमाका वडूनगरचा. आज आपले आमच्या गावात जवळजवळ किती संघ खेळतात? 21 संघ या दिवाळीला खेळतात ना. आम्ही दिवाळीच्या सकाळी ना अख्खा वर्षभर ना पोरा वाट बघतात. आम्ही लाईव्ह कशासाठी घेतली माहिती का? 3-4 वर्षापासून तर 70-80 वर्षापर्यंत ढोकला पण दिवाळी कसं बघायला येते ना. त्याच्याही अख्खी स्टेडियमचा भरावा गर्दी टाकी यावी म्हणून आम्ही लाईव्ह ठेवली ना. तुम्हाला पण कोणला या मॅचचा आनंद घेवायचा असेल, दिवाळी जसं वडूनगर बघायचं असेल तर तुम्हाला पण इथे यावं लागेल. तर आमच्या 37वा दिवाळी दशक सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. गणपती बाप्पा जय. आई देवी माते की, सोनाई माते की जय. गावदेव. सर्वात अगोदर मी सांगू इच्छितो की सर्वांना वडूनगर गावातील तमाम नागरिकांना माझ्यातर्फे आणि आमच्या आरती ग्रुपचे योगेश शेठ म्हात्रे, सुधीर शेठ म्हात्रे, रणधीर शेठ म्हात्रे यांच्याकडून, तसेच आमचे माननीय खासदार सुरेशजी म्हात्रे, काल्यामामा, ज्यांचं आमच्यावरती नेहमी निश्चित प्रेम असतं, त्यांच्या वतीने मी पूर्ण क्रिकेट रसिकांसाठी दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतोय. आणि हे 37 वर्ष आहे. खूप अवघड असतं मॅचीचं मॅनेजमेंट करणं, पण प्रत्येक वर्षी आता हे 37वा वर्ष आहे. खूप आनंदात आणि उत्साहात मध्ये हा दिवाळीचा साजरा केला जातोय. नमस्कार. सर्वात प्रथम सर्वांना दिवाळीच्या लाख लाख शुभेच्छा. मित्र, वडूनगर गावाने सुरू केलेली ही परंपरा जवळजवळ 36 वर्ष पूर्ण झाली. 37व्या वर्षात आम्ही पदार्पण करतोय. ही स्पर्धा म्हणजे फक्त स्पर्धा नाही तर आपल्या वडूनगर गावच्या एकीचं प्रतीक आहे. त्या वडूनगर गावाने सुरुवात केलेली ही परंपरा, ही संस्कृती आज जे रेग्युलर खेळाडू आहेत किंवा नवीन खेळाडू आहेत यांनी ही परंपरा संस्कृती चालू ठेवलेली आहे. आणि फक्त 37 नाही तर 50 आणि 75 आणि त्यानंतर 100 वर्ष या स्पर्धेला व्हावी अशी आमच्या सर्वांकडून आम्ही शुभेच्छा देतोय. धन्यवाद. तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि 37वा दिवाळी चषक आहे हा चांगल्या प्रकारे पार पडो दे ईश्वरचरणी प्रार्थना. इसी तरह सबसे पहले खबरों को देखने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें. धन्यवाद.